एक रिकाम काम झालेलं आहे. आपल्या सोलारची नाही येऊन ना फुटून गेलेली आहे. याच्या शारपा किती तिथ पडेल. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आपण आता उठलेलो आहे आणि सकाळी सकाळी आपल्याला जे काम असतं म्हणजे ते गायींना पाणी पाजायचं आणि चारा टाकायचं. आपण आता गायींना पाणी पाजून घेतलं आहे पूर्ण आणि आपल्याला आता चारा टाकायचा आहे. म्हणजे सकाळी सकाळी आपल्याला एकदा टाकायला लागतं, नंतर दुपारी, नंतर संध्याकाळी डायरेक्ट. आता आपण एकदा त्यांना चारा पाणी टाकून घेणार आहे. तर मित्रांनो, आपण आता जेवण घेऊन करून घेतलेलं आहे आणि आपल्याला येतात शेतामध्ये पाणी भरायला. आपण आता मक्काला पाणी भरायसाठी जातोय लगेच. मित्रांनो, आपण आता आलेलो आहे शेतामध्ये पाणी भरायला. आपण आता गव्हाला पाणी भरतोय. आपल्याला मक्काला भरायचं होतं, पण पप्पा म्हणले मी भरणार आहे म्हणून आपण आता गव्हाला पाणी भरायला आलेलं आहे. आणि सकाळी पाणी लावलंच भरायला. आपण या साईडला भरतोय आणि मम्मी त्या साईडला भरती. पाणी दोन साईडनं भरणं पडतंय त्याला. आणि मित्रांनो, भरपूर मोठा गहू झालेला आहे आपला आता. आणि आता पाणी चालू आहे अजून आपल्याला 2 ते 3 पाणी त्याने गावाला. बघा पूर्ण गहू आहे आपला. ती वरती ते आडवं पट्टीची स्थिती पण आपली, तिथं पण गहूच आहे. पण पूर्ण घामाजरक झालेलं आहेत आणि आपल्याला गावाला पाणी भरायचं अर्ध झालं आहे. आणि आपली सोलरची मोटर असल्यामुळे आपल्याला उन्हात पाणी भरायला लागतं आहे. आणि तर सावली पण नाही, आपण पूर्ण घामाजरक झालं आहे. भरपूर घाम येतो आहे आपल्याला, पण आपल्याला पाणी भरायचं आहे आजच्या आज पूर्ण. आणि आपण पाणी पण भरून घेणार आहे. मित्रांनो, आपण आता आलेलो आहे मक्काला पाणी भरायला. जी आपण गावाला पाणी भरत होतो तिची मोटर ऑटोमॅटिक बंद झालेली आहे. आणि आपण आता मक्काला पाणी भरायला आलो होतो. इथं मक्काचे आता काय 2 आऱ्या बाकी आहे, तेवढं भरणं झालं का आपण घरी जाणार आहे. म्हणजे आज शनिवार आहे, मग काही काही माझ्याकडून रिकाम काम होतं. आज पाणी भरायला होती, मोटर बंद झाली. शनिवार असलं काही काही रिकाम काम झालं शहरात नाही माझ्याकडून, ते होतच राहतं ते. आता मोटर बंद पडलेली. आता ही कवर चालती काय माहिती आहे. आता नाही झालंय म्हणा, 1000 राहिलेली आहे. 3 बंद पडले पण आता हे मक्का आहे आपली, मक्काला पाणी भरायचं काम चालू आहे आपलं. मित्रांनो, आपला आता मक्काच पाणी भरायचं झालेलं आहे आणि आपण आता जाणार आहे डायरेक्ट घरी. आपण गाडी एकच आणली होती म्हणून आपण वेदाला बोलवलं आहे आता गाडी घेऊन. आता ते येणार आहे कोणात तर गाडी घेऊन. आपण तोपर्यंत जाऊया पै जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत. ते येणार आहे गाडी घेऊन कोणाच तरी. आणि आपलं पाणी पण भरायचं झालेलं आहे. आता घरी जाणार आहे आपण. आज लय ऊन पालट जादा तो नाही आता. आणि ती काही मोटर चालू नाही झाली मित्रांनो. जी गावाची मोटर होती का ती अजून पण चालू नाही झालेली आहे. आणि आपण आता घरी जातोय, कारण थांबून काही फायदाच नाही. मोटर चालू होत नाही. पप्पा ते पण येणार थोड्या वेळात. मित्रांनो, येते गाडी घेऊन आलेला आहेत आणि त्याला काही दमन गाडी आणता येत नाही. दमन गाडी आणता तशी पोळे पटकन चल. लई लई फास्ट नाही बसत गाडी. बस ना, वळतीन घे ना. माग सर तुम्ही आमचं चल. तर मित्रांनो, आपल्या इथे एक रिकाम काम झालेलं आहे. तर आपल्या सोलारची नाही येऊन ना फुटून गेलेली आहे. तर पाहू तुम्ही, सोलारची नाही फुटलेली, गरम पाणी झालेलं आहे सगळं. वा पण त्या पाण्यातल्या नाहीच गेलेली एक फुटून. आता आत काय करत त्याला पाणी गरम, पण आता फुटून गेलं ना. पहिलं तर आपल्या 2 फुटलेल्या होत्या, येऊन आणि फुटलेली आधी एक. पप्प्याला एखादं लोक असतात पाहायला. सगळ्या काचा काचा झाली येत. काचा आहे तिथं.
पत्त्या शार्पा किती आहे? शार्पा शार्पा तेच त्या शारमुळं फुटू लागलं, त्या साफ करून घेऊ आपण ते. याच्या शार्पा किती तिथ पडेल? काहीच नाही राहील त्याला. मग ते शारमुळं फुटू लागलं त्या. तू नका हिंडणार आहे बाबा. का आता घुसून मध्ये आधी नाही त्या का आता याला दिसतं, याला घ्या ती पाण्याने दिस लागली तो सगळे. किती जड आहे ते दाखव ना. एवढं शहर आहे, त्या पोराकडून साफ करून घेतलं. अगं माय दाख ना ते शार दाख ना. चार पाय देऊ किती झाला आणि हे प्रत्येक महिन्यात याची मम्मी तेवढा. जे का चारशे झालं ते बाई ते किती होते चार आहे ते. त्याचं नाव दुसरे नाव शिवासन बाप्पा. मग प्लंबर गिंबर नाव असेल तिच काही. योगेश प्लंबर. जुगाड आहे भाई, जुगाड. 3 फुटलेलं आहे आपल्या, आत्ता 1 फुटली, पहिले 2 फुटलेलं आहे. पप्पाला माहिती आहे ते. तर मित्रांनो आता प्लंबर संध्याकाळी येणार आहे. तर लोक आपण देशी जुगाड केलेला आहे त्याला. पैप थांब. हा ये बाई, आपण पन्न्या लावून काम केलंय त्यात. आता एक पन्नी उरलेली एक. आता येणार आहे प्लंबर. मित्रांनो आपण आता शेतामध्ये चाललेला आहे आणि प्लंबर यायला थोडा वेळ होता, म्हणून आपण आता शेतामध्ये जाणार आहे. आपल्याला अजून ऊस आणायचं आहे, मक्का पण आणायची आहे. आपल्या कुट्टी राहील नव्हती म्हणून आपण आता ट्रॅक्टर घेऊन जातोय शेतामध्ये. आपण आता एकदा ऊस तोडून घेणार आहे, त्यानंतर आपल्याला मक्का पण आणायची आहे कुट्टी काढण्यासाठी. आपण ट्रॉली आणलेली आहे गुतून. आता आपण एकदा ऊस काढून घेऊया. तर मित्रांनो आपण आता पूर्ण ऊस तोडून घेतलेला आहे आणि ट्रॉलीमध्ये पण टाकला आहे. आणि पप्पन ते वरच्या वावरामध्ये गेलं आहे. आपल्याला अजून मक्का पण न्यायची आहे आणि कांडी गवत पण न्यायची आहे. आपण एवढा ऊस कापलेला आहे, आता ट्रॅक्टर वळून घेणार आहे आपण आणि डायरेक्ट जाणार आहे वरच्या वावरामध्ये. तर मित्रांनो आपण आता पूर्ण मक्का कापून घेतलेले आहेत आणि कांडी गवत पण कापले. आणि ब्लॉक काढायला जमलं नाही कापताना, कारण मी एकटंच आज. आपण हे पूर्ण कापून घेतलं आहे आणि आता ट्रॅक्टर घेऊन आपण जाणार आहे डायरेक्ट घरी. वरती पण टाकून दिलं आहे आपण ते. आता डायरेक्ट घरी जाऊया आपण. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहेत घरी आणि आपण हे पूर्ण ऊस ते खाली करून घेतलेलं आहे. इथं पूर्ण ऊस खाली करून घेतलं आहे. आता आपली कुट्टी संपलेली आहे. आपली कुट्टी संपलेली पूर्ण. आपण आता कुट्टी काढून घेणार आहे, म्हणजे पूर्ण कुट्टी संपली होती आपल्याला. आपण पहिलं तर एकदा एक वैरण आपण 1 कडोळ्याची आणणार आहे, त्यानंतर आपण कुट्टी काढून घेऊया. मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे. आणि मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये.